तुम्ही ठीक आहात ना शुभ्रा? एखाद्या व्यक्तीवर इतकं जीवापाड केलेलं प्रेम कुणी कसं विसरू शकतं? नाही विसरतायत. खरं प्रेम नाही विसरतायत. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मला नाही वाटत सोहमने काही प्रयत्न केले. मी खऱ्या प्रेमाबद्दल म्हणतो. तुम्ही केलंय कधी कोणावर खरं प्रेम? हा, माझ्या पण आयुष्यात होती एक मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं. खरं प्रेम. का नाही केलं लग्न? बरं झालं नाही केलं. लग्न केल्यावर प्रेम संपतं. आम्हाला आमचं प्रेम संपावं लागलं. लग्न करण्याची गरजच पडली नाही. अनुराग, आपण बरेच दिवस ओळखतो एकमेकांना. मला नाही माहित हे विचारण्याचा मला अधिकार आहे का, पण तुमच्या मनात जो कुठला प्रश्न येतोय ना, मला बिनधास्त विचारा. तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही म्हणालात त्या मुलीवर खूप प्रेम केलं तुम्ही. का नाही लग्न केलं? तो एक वेगळा पिक्चर आहे. त्याची वेगळी स्टोरी आहे. लंबी कहाणी आहे. आपण आधी इकडनं बाहेर पडूया, मग ती कहाणी तुम्हाला मी ऐकवतो. चला. तर आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण प्रेमात असणाऱ्या लोकांचा ना एक सॉलिड लोचा असतो. त्यांना असं वाटतं की जगात ते दोघच जण फक्त आहेत. नातेवाईक नाहीत, बाकी कुठले सोशल फॅक्टर्स नाहीत. पण फॅक्ट ही असते ना की हे सगळे घटक त्यांच्या प्रेमाला खूप अफेक्ट करत असतात. अशाच काही घटकांचा त्रास आम्हाला पण झाला. आम्ही त्यामुळे निर्णय घेऊन टाकला की थांबूया. पण त्याच्याबद्दल कुठला रिग्रेट नाहीये. असा त्रास होत नाही मला. कारण मला माहितीये ती जिकडे कुठे पण असेल ना, खूप छान असेल, सुखी असेल. तुम्ही अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहात? नाही, त्याची गरजच वाटली नाही. कारण हृदयाचा तो कप्पा कधीच बंद करून टाकलाय. हा, अगदीच कधी कधी सर्वसामान्यासारखं मला पण असं वाटतं. आठवणी खूप दाटून येतात. मग मी हळूच त्या खोलीत प्रवेश करतो. ते सगळे जुने क्षण अनुभवतो परत. त्यात रेंगाळतो. ते सगळं जगून झालं ना की मात्र मी पुन्हा बाहेर येतो आणि दार पुन्हा घट्ट लावून घेतो. पण बाहेर पडलो ना की एक कमाल गोष्ट मला रिअलाइज होते. तेव्हाचा मी, आठवणींमध्ये असणारा मी आणि आत्ताचा मी, आमच्यामध्ये खूप फरक आहे. आत्ताचा मी जास्त खरा आहे, जास्त सेल्फ लव्ह मध्ये आहे, जास्त फिअरलेस आहे. कारण जे काय दुःख अनुभवायचं होतं, त्रास सहन करायचा होता, तो तेव्हा सहन करून झाला. पण ह्या सगळ्यासाठी थांबण्याचा तो निर्णय घेणं अपरिहार्य होतं. ते दुःख तेव्हा भोगणं अपरिहार्य होतं. त्यामुळे आता जेव्हा मी त्या सगळ्या आठवणींकडे बघतो ना, मला त्रास नाही होत. मला त्या आठवणी सगळ्या गोड वाटतात, छान. अशाच काही आठवणी आता मी सोहमला सांगत होते. त्याला त्याही नकोय. आठवणींचा विसर पडलाय सोहमला. प्रेम विसरलाय सोहम. बदललाय सोहम. पण त्रास मात्र होतोय खऱ्या शुभ्राला. असं म्हणतात की आपली कुठलीही चूक नसतानाही जेव्हा आपल्याला काही त्रास सहन करावे लागतात ना, तेव्हा ते त्रास आपल्यामध्ये काही बदल घडावे यासाठी होत असतात. त्यामुळे हे सगळे बदल खूप चांगल्यासाठी होत आहेत. एक नवीन शुभ्रा आम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हे बदल होत आहेत. त्यामुळे ते बदल होऊ द्या. काही वेळ जाऊ द्या. दुःख आपोआप हलकं होईल. कसं? काळ
टाइम इज दी ओनली सोल्युशन. काळ जाऊ द्या, सगळ्या गोष्टी आपोआप हील होतील. पण त्याचबरोबर लेट गो करणं पण महत्वाचं आहे. सो त्यामुळे काही काळ जाऊ द्या, लेट गो करा. टाइम हिल्स एव्हरीथिंग. मी खूप लेक्चर देतोय का? दिलं ना? चला निघूया. लेट गो करायला शिकलं पाहिजे आपण. किस्मत की हवा कभी गरम. दत्ता गरम पाणी. हे काय केलं? टाईम. आओ. कसं वाटतंय आता? दिवसभर घसा खवखवत होता, गरम पाणी घेतलं ना बरं वाटतंय. काही त्याला खवखव आहे ते हे पाणी. अरे हा ये स्वामी. आणि काय सामान तू घेऊन आलास? नाही आजोबा, मी नाही सामान आणलंय. सामान सुझॅन घेऊन आले, मी फक्त वर आणायला मदत केली. आहे कुठे ती सामान? येस डीपीके सर, ते मी पार्लर, सॉरी मला 2-3 कामं होती त्यामुळे लेट झालं. अच्छा, बघू काय काय आणलंस? हे सगळं काय? सर हे सगळं सामान मला लागतं. माझी स्किन ना खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे मला ना ही क्रीम रोज यूज करावी लागते. आणि दिस इज माय शॅम्पू, दिस इज माय कंडिशनर, आणि हे सनस्क्रीन लोशन आणि बॉडी लोशन. दॅट्स इट. अच्छा, म्हणजे महिनाभराच्या सामानासाठी मी जे पैसे दिले होते त्यात हे आणलंस तू? नो 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 सर, मी आणलंय ना. मी कॉफी आणली आहे. ऍक्च्युली सर मला ना सकाळी उठले की कॉफी हवी असते. आज मी किचन मध्ये गेले तर कॉफी संपली होती, आणि आसावरी मॅमना ही कॉफी खूप आवडते, म्हणून मी 2 किलो कॉफी आणली आहे. आणि सर आपल्या बॉडीला ना शुगर चांगली नसते, म्हणून मी फक्त 1/2 किलो शुगर आणली आहे. आणि कार्ब्स पण जास्त नको असतात ना बॉडीमध्ये, त्यामुळे मी 1/2 kg राईस आणि 1/2 kg डाळ आणली. अच्छा, म्हणजे तुझं असं म्हणणं की अर्धा किलो जे तांदूळ आणलाय त्यामध्ये आपण महिना काढायचा. हा शुभ्रा, बघ बाई, तू तिने आणलेलं साबण बघून सुन्न झालोय मी. काय सोम, मी ऑफिसमध्ये असंच काम करते का? तर तिथे असंच गोंधळ घालते. ए तू निस्तर बाई काम, हे मला नाही जाऊ. तुम्ही जरा शांत व्हा, मी बघते. हॅलो, हा नॉवेल्टी स्टोर्स का? मी शुभ्रा कुलकर्णी बोलतेय. अहो आमच्याकडे काय महिन्याला सामान लागतं हे माहिती आहे ना तुम्हाला, मग हे सगळं काय वेगळंच पाठवून दिलं तुम्ही? अच्छा, त्या मॅडमनी सांगितलं का? बरं बरं, तुम्ही ना एक काम करा, तुमचा माणूस पाठवा आणि हे सगळं सामान उद्या घेऊन जा, आणि आमचं जे नेहमीचं सामान असतं ना ते पाठवून द्या. हां, येस येस, थँक्स अ लॉट. थँक्स. आजोबा, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हे तू बरं केलं शुभ्रा, मला तर वाटलं इतके पैसे पाण्यात जाणार म्हणून. सुझॅन, सॉरी, पण हे सगळं सामान तुला परत द्यावं लागेल. आजोबा मला महिन्याला 10,000 रुपये देतात. त्यात मला महिन्याभराचं सगळं सामान ऍडजस्ट करावं लागतं. सुझॅन, स्वतःच्या आधी जी आपल्या फॅमिलीचा विचार करते ना, तीच खरी गृहिणी असते. सगळ्यांसाठी सगळं घेऊन झाल्यावर उरलेल्या पैशात जी आपल्याला हव्या असलेल्या 4 गोष्टींपैकी एक गोष्ट घेते ना, ती खरी गृहिणी असते. हे तू बरोबर केलं शुभ्रा. जरा 4 गोष्टी समजावून सांग तिला. हा, गरज आहे त्याची तिला. काय वाटेल ते सामान घेऊन येते, पैशाची काही किंमतच नाही. चालणार नाही या घरात, सांगतोय मी तुला.
गुड मॉर्निंग शुभ्रा. गुड मॉर्निंग बाबा. अरे वा, माझी लेक आज एकदम फ्रेश मूड मध्ये. क्या बात आहे. बाबा आज माझा मूड खरंच फ्रेश आहे, कारण आज जे काही होणार आहे ना ते इमॅजिन करून मला मज्जा वाटते. बाबा आज ना माझी कंबर दुखणार आहे. कंबर दुखणार आहे? म्हणजे मी तसं नाटक करणार आहे. त्या सुजानला माझ्या घरात घुसायचंय, माझ्या माणसांची मनं जिंकायची, तिला माझी जागा घ्यायची आहे ना, मग माझी सगळी कामं सुद्धा तिलाच करावी लागतील. मला तिला दाखवून द्यायचंय की घरातल्या बाईला रोज किती कामं करावी लागतात. तुझा प्लॅन काय आहे नक्की? बाबा ती सुजान खोटं बोलून आपल्या घरात शिरली आहे ना, मग आता माझी कंबर सुद्धा खोटीच दुखणार आहे. त्यामुळे माझी सगळी कामं ऑब्व्हियसली सुजानला करावं लागतील. गुड गुड गुड. सॉलिड आहे तुझं नाटक. बा तुम्हीच मला सांगितलं, तिला जर का तुला घरातनं बाहेर काढायचं असेल तर तुलाही सुजान सारखा विचार करावा लागेल. मी तेच करते. मी आज जातो, तुझ्या नाटकाचा सेट लावतो, तू नंतर एंट्री घे. ओके ओके बाबा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. अरे काय हा पसारा आहे घरामध्ये? कोणी केला हा पसारा एवढा? अहो शुभ्रा, अगं येते ग मी. अगं ते शुभ्राला बरं नाही म्हणून झालंय सगळं, ते नंतर आवरतो आम्ही सगळं. मी गॅसवर दूध ठेवलं. मी आलो 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 मी आलो. शुभ्राला काय झालं? शुभ्रा, अगं काय झालं बाळा? काही नाही आई, नका टेन्शन घेऊ, थोडी कंबर दुखते. तू बस 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 आधी. काय ग शुभ्रा? गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. एक काम कर, तिकडे किचन मध्ये फर्स्ट एड किट असेल, त्याच्यातनं पेन रिलीफ स्प्रे घेऊन ये आणि 2 पेन किलर्स घेऊन ये जा. काय ग शुभ्रा, किती काम करतेस तू? जरा पण स्वतःकडे लक्ष नसतं तुझं. तब्येतीला सांभाळत जा बाळा. हॅलो मिस्टर देशमुख, हा जरा आजची मीटिंग आपण पोस्टपोन करूया. मला जरा घरी थांबावं लागेल, नाही येता येणार मला. मॅम हा दे. हे घे, दिवसात 2-3दा तरी लाव. हा आणि मॅडम तुझ्यासाठी हा काय प्रसाद. प्रसाद. सोहम, अरे शुभ्राला दे ना प्रसाद. अरे हो, राहिलाच. शुभ्रा, हा तो प्रसाद देतोय तुला बाळा. सोहम, जर तू सांग ना तिला, बघ किती काम करते ती. शुभ्रा आराम करत जा. हा शुभ्रा, एक काम करते, पटकन तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते, मी तुला गोळी घेता येईल. अगं शुभ्रा, अरे आंघोळीसाठी मला गरम पाणी कोणी देणार आहे का? आंघोळ झाल्यानंतर मला पूजा करायची, प्रसाद करायचा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. बाबा, शुभ्राची जरा कंबर दुखते, बरं नाही वाटत आहे तिला. मला सांगा ना तुम्हाला काय हवंय, मी देते. चाय 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 चाय. अरे माझ्या हातचा फक्कडचा चहा प्या आणि नंतर करा काय करायचं ते घ्या. अरे वा वा वा, द्या 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 चाय चाय चाय. घे बाळा, घे. बरं. अहो मी आज ऑफिसला जात नाहीये, मी जरा घरात बघते ना किचन मध्ये सगळं. तुम्ही नका ना त्रास करून घेऊ, मी आहे ना. मी करते घरची सगळी कामं, तुम्ही जा ऑफिसला. अगं हो, पण सुजान तू गेस्ट आहेस आमच्या घरात, तुला कशी घरातली कामं करायला सांगणार? मॅम, इट्स नॉट फेअर. तुम्ही त्या दिवशीच मला म्हणालात की मी तुमच्या फॅमिली मेंबर सारखी आहे, आणि आता मला गेस्ट म्हणताय. शुभ्राताई, सांगा मला काय काय कामं करायची आहेत ती. आर यू शुअर सुजान? मॅम, 100% शुअर. मी इथे सगळं हँडल करते, तुम्ही जा ऑफिसला. मॅडम, मी ऑफिसला थोडं उशिरा आलं तर चालेल का? मला काही इम्पॉर्टंट मेल्स करायचे, सो ते आटपूनच येतो. काही हरकत नाही, इट्स ओके. अरे हा सॉरी, आज ब्रेकफास्ट करायला वेळ नाही मिळाला मला, पण तुझा डबा पोहोचवतो मी ऑफिसमध्ये. अहो काही हरकत नाही, मी खाईन ना ऑफिसमध्ये. बाबा येते मी. हो.
अजिबात काम करायचं नाही, विश्रांती घ्यायची. सी टू इट दॅट शी डज दॅट. हा, थँक्यू सुझॅन. चला बाय. बाय आई. अरे आता तरी कुठे मला आंघोळीला पाणी देणार आहे का रे गरम? सर मी देते तुम्हाला पाणी. ए, थांब. ते अशा कपड्यात घरभर वावरणार आहेस? आजोबा थांबा. सुजान चल माझ्या बरोबर, मी तुला कपडे देते. हा आलेच. ठीक आहे. सावकाश हो हो बघा हळू. हो बाबा नका काळजी करू. एखाद्या व्यक्तीवर इतकं जीवापाड केलेलं प्रेम कोणी कसं विसरू शकतं? हा? अनुराग चल आपण बेट लावूया, पुशअप्स करूया. म्हणजे जो कमी पुशअप्स करेल तो ब्रेकफास्ट बनवेल आणि जो जास्ती पुशअप्स करेल तो ब्रेकफास्ट खाईल. चालेल? ओके चलो रेडी डन चलो पुशअप्स. अनुराग काय झालं? कुठे काय? माझ्यापासून पण लपवायची गरज वाटतेय, म्हणजे नक्कीच काहीतरी. तुझ्यापासून कोणी काही लपून ठेवू शकत नाही ना. आणि तसा प्रयत्नही करू नकोस सोना. सो टेल मी काय झालं? मी लग्न संस्थेबद्दल विचार करतोय का. दोन माणसं प्रेमात पडतात, एकमेकांना कमिटमेंट देतात, लग्न करतात, पण नंतर सिच्युएशन बदलते, मग कमिटमेंट बदलते, मग माणसाचं प्रेम बदलतं आणि मग ते लग्न हे त्रासदायक होतं. मग असं लग्न टिकवायचं कसं? हो माय गॉड अनुराग, डोंट टेल मी तू लग्न करायचा विचार करतोयस. अरे माझ्या लग्नाबद्दल नाही बोलत आहे मी. तुला माहितीये ना लग्नात वगैरे मला इंटरेस्ट नाहीये. पण मग असं का विचारतोयस तू? मी सोहम आणि शुभ्राच्या लग्नाबद्दल बोलतोय. म्हणजे त्यांच्या लग्नात काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्या पद्धतीने सोहम शुभ्राला वागवतोय ना मला पटत नाहीये. रिअली? पण हे बघ, असं वरवर दिसणाऱ्या गोष्टींवरून एखाद्या कपलला जज करणं बरोबर नाहीये. वरवर दिसणाऱ्या गोष्टींचं नाही आजी, काही गोष्टी मला कळल्यात. आणि मला हे सांगायचं की शुभ्रा हे सगळं डिझर्व नाही करत. ती खूप चांगली मुलगी आहे, ती शी इज अ प्युअर सोल. सोहम कडून तिला खूप त्रास होतो, तिला खूप सहन करावं लागतं. ओ इज इट? नाही पण तू म्हणतोस ते जर का खरं असेल ना तर ते वाईटच आहे. शुभ्रा खरंच खूप गुणी मुलगी आहे अरे. पण डोंट वरी, अरे मुलीचं जेव्हा असं लग्न होतं ना तेव्हा ती फक्त त्याची बायको असं म्हणून नसतं. त्या एका रिलेशनशिप बरोबर तिच्या आयुष्यात अनेक रिलेशनशिप्स तयार होतात. आणि शुभ्राचंच म्हणत असशील ना तर तिच्या घरची लोक खूप चांगली आहेत अरे. हा जर का असा तू म्हणतोस तसा सोहम आणि तिच्यामध्ये प्रॉब्लेम असेल ना तर त्या घरात शुभ्रा एकटी पडणार नाही एवढं नक्की. तिला खूप सपोर्ट आहे तिच्या माणसांकडून, एस्पेशली अभिजित आणि आसावरी सुद्धा. व्हॉट अबाउट दत्तू? त्याचं काय? म्हणजे सपोर्ट करेल की नाही? आपण करून घेऊ. आपण नाही, तू. चल 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 आधी पुशअप्स करूया. बेट लावले ना? अरे मला ब्रेकफास्ट करायचा आहे. तुला करायचाच आहे, मला करायचा आहे. अरे कसली हे घे धर घाल. यू हे असे काकूबाई सारखे कपडे मी नाही घालणार ना. इथेच ना. घे. दिस लुक्स बेटर. मी चेंज कर. थँक्स.